अधिक मासाचा आज आपण अध्याय 27वा पाहणार आहोत. मागचे अध्याय आपल्या चॅनलवर आहेत आणि पुढचे जे 3 अध्याय राहिलेले आहेत ते सुद्धा आपल्या चॅनलवर येणार आहेत, म्हणून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला सुरू करूया. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय जय माते आदिजननी, त्रिपुर सुंदरी त्रैलोक्य पावनी, सर्व दुःख दारिद्र्य शमनी, विघ्नहरणी महामाये, तुझी या कृपा कटाक्षे जाण, पांगुळ पवनाहुनी करी गमन, मुका तोची वाचाळ होय जाण, कृपे करून तुझी या, ऐका श्रोते एकाग्र चित्त, मल महिमा अति अद्भुत, लक्ष्मी ते नारायण सांगत, तोची सकल तितार्थ नेवदू, श्री उवाच समान फलदा देव, सर्वमस्मलिलुमचा, विशोषत्तर कथम कस्य तते तत, वदमे प्रभो, लक्ष्मी वदे हो देवादिदेवा, कृपा सागरा करुणा करवा, समान फल व्रत प्रभावा, कैसे निदेवा लहिजे, विशद की जे जी पुरुषोत्तमा, तेने आचरता कर्म कर्मा, प्राणी पवती मोक्षधामा, होय अधमा उपरती, ऐसा शब्द रमेचा ऐकून, बोलता झाला नारायण, तोची श्लोकाधार पूर्ण, करा श्रवण हो नारायण उवाच, समान फलदा देवी सर्वे मासाधी मासका, विशेष फलदा हेते, माधवे शाख कार्तिका, ऐका सुंदरिये पाही, समान फळ सर्वही, परी उत्तमोत्तही, प्रकार वेगळा पै. विशेष महिमा जाण, पौर्णिमा म्हणजे 3, माघी वैशाखी कार्तिकी जाण, विशेषे होऊन मलमासी, येथे की जे स्नान दान विधी, विप्र भोजन यथाविधी, होम हवन जप सिद्धी, तरी सर्व सिद्धी तो पावे, भावे करावे विप्र पूजन, मग यथाशक्त्या दिजे दान, यत्र त्रिणी दशक अपुपन्न, घृतासहित अपार्वे, याहीवरी जे दान निवेदिले, ते पाहिजे प्रत्यही केले, ऐसे जरी न घडे एक वेळे, पाहिजे केले पौर्णिमेसी, मग संपूर्ण मास संपादित, व्रत उद्यापन कीजे यथास्थित, ते संपूर्ण फल होय प्राप्त, जान सत्यवरानने, संपूर्ण फल समनता, प्राप्त होय कैसे नियाता, तरी यदर्थी ऐके तत्वता, इतिहास शुभानने, पूर्वी कृत युगांच्या ठाई, अपूर्व झाली एक नवाई, तेची श्रवण करू ये समयी, तुझ पायी वरानने. सुशर्मा नामे रूपवर, असे भूपती राज्यधर, धर्म पारंगत अति तत्पर, दानशूर प्रतापी, सर्वधर्मी पारंगत पाही, हरी भजनी जिजे देही, कथा पुराणे कालकर्मी सर्वही, नीती न्याये चालवी राजधर्म, सत्पात्री विन्मुख नव्हे कंदा, कधीही न प्रवर्ते वादविवादा, हरिस्मरणी रत सदा, विप्रसेवा आदरेसी, भार्यातयाची सुंदर पतिव्रता, सुष्टमती नामे तत्वता, परमप्रीती उभयंता, सदा सादरता पती सेवे, तव पातला मलमास, उभयंता आचरिती व्रतास, विप्रभोजनी अति हव्यास, दिवसेंदिवस रुदिगंत, दानधर्म नित्य करीती, उने न पावे कवने रीती, प्रातस्नाने उभयंता सारिती, आणि मौने सारिती नक्तताती, ऐसे व्रत शास्त्रधारे, आचरती उभयंता वधूवरे.
तव अंगिरा ऋषी तपी थोरे राजदर्शना पातला सृष्टी देखता तपोराशी उल्हास परमनृपासी देऊनिया निज आसनासी भूतळ वटासी बैसे राव मग आणुनिया पूजा प्रकार उभयंता पूजिते झाले मुनेश्वर परमहर्ष निर्भर नृपवर करी सोपस्कार पूजेचा ऐसी पूजा करिता तेच क्षणी वस्त्र अलंकारे अर्चिला मुनी परमहर्षयुक्त अंगिरा मुनी आतिथ्य पाहुणी रूपाचे मग बोलता झाला मुनी भावा आगळा देखिला भूपती व्रत आचरता उभयंती झाला माते आनंदू उत्तमासनी बैसली आम्हा भूमिशाही ते नृपोस्तमा तुझ ऐसा धार्मिक महात्मा न देखिला अद्यापी विप्राते दिदले अग्रहार वापी खूप सरोवरे अपार कीर्ती तुझी नृपवरा थोर भूधरा आगळी ऐसी स्तुती वादे मुनीची प्रशंसा ऐकता रूपाची उदिक्तता नाही गेली मनाची बोले काही नृपवर तव दर्शने धन्य झालो आजी सकळ तीर्थे तव चरण सरोजी भाग्याते पार नाही आजी कृतकृत्य सहजी मज केले द्विज सेवे ऐसे नाही देख साधन दुजे आणि नाही अनिक सदा सेवावे चरणोदक पावन होती सर्वही तुमची या आशीर्वादे करुण सकळ संपत्ती लादली पूर्ण ऐसे तुमचे महिमान केले पावन मजलांगी न पाचरिता आले ती अवलोकिली सकळ संपत्ती पुत्र कलत्रादी युवती मानी तृप्ती मी सर्वतेने ऐसा स्तुती वात ऐकमेकांते वाक्य पुष्पे संतोषविती तेथे तव बोलता झाला रूपनाथ मुनिवरा ते काळी म्हणे स्वामी ऐकावे जे आश्चर्य देखिले स्वभावे तेची कथितो सुशोभना भावे तथास्तु या भावे बोले मुनी आम्ही उभयंत आचरू व्रतास मलमहात्म हे निर्दोष अपूर्व एक देखिले असे तेची परियसी मुनी राया आधी मासे पुरा वैश्वना नामना वीर इति श्रुत कुमार्ग निरोत्त नित्य सर्व लोकहित ते रथ माझी या नगरा माझी एक वैश्यनांद तसे देख वीर ऐसे तयाचे नामांक परमहिंसक चांडाळ तो चोर कर्म करुणी जाण पशवादी आणि गोधन तयाचा विक्रय करून तेने धनही हरित विप्रांचे जीवन मात्राचा वध करी प्राणी आते जीवे मारी वेश्यारत अहोरात्री ऐसा दुराचारी कृतघ्न निष्ठुर भाषणी अनृत वचनी पापाचे भयन न धरी मनी ऐसा तो वर्तत असता जनी झाली परी ते ऐका ऐसा तो परम कृतघ्न श्री सहित सेविले अरण्य सुख कुटुंबसी हिंसा धर्म आचरून उदरपोषण चालविती सदा मार्ग रोधुनी जानो हरितसे पातस्थाचे धन वस्त्रे आणिक प्रावर्ण हरुण नग्न सोडितसे ऐसे असता एके अवसरी तृषाक्रांत वीर अंतरी उदक धुडिता हिंसा करी तव देखिले नेत्री अपूर्व एक देवालय अतिजीर्ण श्री विष्णू दैवेत असे जाण देखता झाला दुरुण हर्षयुक्त निजमनी
संभोवते वृक्ष घनदाट, केळी नारळी असट, आब्र निंबोनी नाही कवट, देखता थाट मन भुले, नाना पुष्पाची या जाती, तेथे बिलवादी वृक्ष शोभती, जाई जुई आमानी मालती, केतकी डोलती फुल भारे, येथे चातके मयोरे बदक, चक्रवागादी कोकिळांक, नाना जातीचे पक्षी अनेक, विचरती देखते ठाई, ऐसे अपूर्व रम्य स्थान, सरोवरी उदक अमृत समान, विरेक्षवरे नयनी देखून, गेला धावून सरोवर तीरा, कांते सहित जलपान, करुणी क्षण एक विश्रांती पावला ते स्थानी, तो तेथे आमुची राजपत्नी, दर्शना लागुनी गेलीसे, करुणिया देवदर्शन, नयनी संभवते निरखित सेवन, तव तेथे स्त्री पुरुष दोघे जण, बैसले श्रमोन एकांती, तव ते वीर बाहूची भार्या, येऊन लागतसे पाया, स्वदुःख वार्ता निवेदुनिया, रुदित शब्दे करुणी, म्हणे बाई जन्मवरी, भ्रताराचे सौख्य नाही तिळभरी, हा तव कृतघ्न दुराचारी, परम हत्यारी निर्दय, याची या संगती करून, नेने काही पुण्याचरण, दान तप न घडे जाण, पाप चेन सर्वदा, नेनो जन्म पंक्ती अनंत, नेनो सार्थक न घडे देहांत, पुढे यमयातना बहुत, न दिसे प्रांत मज काही, ऐसी नाना परी करुणा, भाकिती झाली वीर अंगना, कृपेने द्रवली ते शुभानना, राजंगना ते वेळी, मग उठोनी अलवलाही, रूपाचरणी ठेविली डोई, म्हणे महाराजा विनंती परिसावी, ही उभयंता अति दुःखी, तरी या ते कवन उपावो, स्वामी कृपा करुणी निवेदा हो, अति उत्तम नरदेह पाहा हो, केवी गती पुढारी पै, पूर्वकर्मात भूत हे दोघे, हिंसा धर्म आचरती अंगे, पुण्यसंस्कार अंगी न लागे, तरी तरती वेगे कैसनी, या ते पाहुणी हृदयी, दया उपजली माझे जीवे, तरी कृपा करुणी उपदेशावी, पावे पदवी सायुंजता, ऐकून उभयंताचे वचन, मग मी उभयंतेचे आश्वासन, फळे भक्षवैली तया लागून, उपाय जाण सांगितला, सहज रीती बोलिलो त्या ते, प्राप्त झाल्या मलमासा ते, तरी सांगतो जे तुम्हा ते, धरा मानसी निर्धारे, अंतकालेच संप्राप्ते, यांना महाविशो गृणेन, प्रयाती विष्णू सालोक्यम, पूर्व पुण्य प्रभावतम, अत काळी जया ते घडे विष्णू स्मरण, तयाने अन्न सेवा न लगे करणे, पापी हो क्या सज्ञान अज्ञान, जाय उद्धरून तात्काळी, तरी तुम्ही उभयंता स्त्री पुरुष, मनी धरुणे हव्यास, नित्य नित्य विशेषा विशेष, नाम घोष पै करावा, नित्य प्रातकाळी उठोन, देवळी कीजे संडास मार्जन, नंतर सरोवरी स्नान करून, करा भजन आदरे, ऐसे तया ते स्वय निवेदिले, तथास्तु म्हणून तेही वंदिले, मग आचारू लागले तैसीचे उभयंता, नित्य संडास मार्जन करीती, सरोवरी स्नाने सारिती, अष्टप्रहर भजन करीती, न सोडिती दीन रंजनी, नित्य होळा माध्यान काळ, मिळवून आणिता ती फळे,
देवा ते अर्पुनी सकळ शेष भक्षिती उभयंता ऐसे क्रमिता भावार्थे स्वामी या नवल वर्तले तेथे कृपाळू झाला रमानाथ परम भावार्थ जाणुनी मलमास होता संपूर्ण तव वरी केले आचरण प्राप्त झाला शेवटील दिन झाले विद्वान ते ऐका सहजी झाले प्रातस्नान सर्व ही पर्वणी साधिली तेने व्यतिपात पौर्णिमा जानो द्वादशी अमावस्या ते कवन पर्वणी कवने ठाई हे तो तया ते ठाऊकेचे नाही परी कृपाळू तो शेषशायी केली नवाई ते ऐका सहजी घडले ते तया उपोषण करिता वन फळा ते भक्षण जिव्हा रंगली नामे करुण झाले धन पापांचे सप्त जन्मांचे गेले पाप तव विमान उतरले आपोआप करुण उभयंता दिव्य रूप निज स्वरूपी ठेविले एवढे नाम महिमान आगळे महापापी उद्धरिले स्वनयनी आम्ही देखिले म्हणून कथिले स्वामिया ऐसे इतिहास लागून अंगिरा ऋषी ते कथिन रूपनंदन ऋषी वदे पाहिजे भावपूर्ण तेने नारायण कृपा करी पुनः राये ऋषी अर्चिला नमस्कारोनी बोळविला राये संपादोन व्रताला केले उद्यापनाला विधीने मग तो पत्नी सहित भूप विष्णू लोकी राहिला सुखरूप इतिहास हा अपरूप स्वये निवेदी नारायण लभते भगवत ती भुक्ती मुक्ती प्रदायिनी मुहूर्ते वा मुहूर्त धैर्य द्वरी मंदिरे ऐसी भगवती करिता विष्णुलोका पावली उभयंता या लांगी मुहूर्त अथवा अर्धमुहूर्ता हृदयी अनंता आठवी जे पाहतो वीर आणि पत्नी काय साधन केले तयानी सहजी सहज समार्जनी नेले उद्धरुनी भगवंते या लांगी भावार्थे करुण वश्य राहो जनार्दन चुकेल तुमची यमयातना सत्य माना वचनाते ऐसे संवाद लक्ष्मीनारायणी तोची विस्तारीला स्रोतिया करणी जोडून या बद्धपानी अनुसराना दीनयमनी पै इति श्रीमन्महात्म्य ग्रंथ पद्मपुराणी चे संत मनोहर सूत विरचित सप्तविंशतितमो अध्याय रसाळहा इति सप्तविंशतिमो अध्याय संपूर्णम. तर अशाच पद्धतीने आपले मागचे 26 अध्याय झालेले आहेत. हा 27वा अध्याय आहे आणि पुढचे 3 अध्याय म्हणजे 29 अध्याय आपल्या चॅनलवर अधिक महिन्याचे 30 अध्याय येणार आहेत.